नमस्कार मंडळी, मी आहे महिमा। तर आज मी आले आहे अंबरनाथच्या शिव मंदिरामध्ये। अंबरनाथचे शिव मंदिर हे महाराष्ट्रातील अंबरनाथ येथे असलेले एक ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर आहे। हे 11व्या शतकातील बांधलेले गेले असून त्याला अंबरेश्वर शिव मंदिर असेही म्हटले जाते। सो गाइस, तुम्ही लाईन बघू शकता। एवढी मोठी लाईन आहे ना की तुम्ही विचार नाही करू शकत। या मंदिराभर पूर्ण लाईन आहे बघा, तुम्ही बघू शकता। ही बघा पूर्ण तिकडेपर्यंत लाईन गेलेली आहे आणि माझ्या पाठी पण बघा तुम्ही किती लाईन आहे बघू शकता। म्हणजे आज संडे आहे ना, भरपूरच लाईन आहे। म्हणजे एवढे गाईज मी जेव्हा आले होते ना त्याच्या पण ती पाठचा माणूस दिसला ना त्याच्या पण पाठी फर्स्ट टाइम होती ना। आता बघा मी इकडे येऊन पण इकडे एवढी पूर्ण रांग आहे, तुम्ही बघू शकताय। मंदिर मी दर्शन घेऊ शकताय। एवढं ऊन आहे ना, इकडे खूपच खूप ऊन आहे। आणि यांनी काय केलं माहिती आहे का, इथे नसं थोड्या दऱ्या टाकल्यात आणि दऱ्यावरती त्यांनी पाणी शिंपडले जेणेकरून म्हणजे भक्तांना त्रास नको व्हायला आणि ते थंड वाटायला। तुम्हाला दाखवते मी। हे बघा या दऱ्या दिसतात, ही रांग बघा पूर्ण। हे मंदिर वालधुनी नदीच्या काठावर बसलेले आहे आणि हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे। काही जुन्या माहितीनुसार हे पांडवकालीन मंदिर असल्याचेही मानले जाते। हे मंदिर मुंबईपासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर आहे। उत्तर कोकणावर राज्य करणारा शिलाहार घराण्यातील चित्तराज याने 1022 ते 35 या काळात हे देऊळ उभारण्यास प्रारंभ केला। इसवी सन 1060 ते 61 मध्ये चित्तराजाच्या धाकट्या भावाचे मामवानी राजाच्या काळात या देवाचे बांधकाम पूर्ण झाले। शिलाहार राजघराण्यातील मामवानी राजाच्या काळात इसवी सन 1060 मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावरती आढळतो। अंबरनाथ शिव मंदिराभोवती एक दगडाची भिंत आहे। समोरचा नदीमंडप कौलाघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे। मंदिर हे 2 भागात आहे, गाभारा आणि सभामंडप। गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे। गाभाराच्या दरवाजावरती गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुंदर आकृती कोरलेल्या आहेत। या मंदिरावरती गरुडासन, विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाहपूर्वी पार्वती आणि शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती, चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासूर मर्दिनी, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती कोरलेली आहे। धार्मिक विधी करण्यासाठी एक मोठे अंगण आहे। सभामंडपाला दक्षिण, पश्चिम आणि पूर्वेकडे 3 प्रवेशद्वार आहेत। प्रत्येकाचा स्वतःचा मंडप आहे। मंदिराचे आतील भाग कथात्मक फलक, शिल्प आणि सजलेले आहेत। खांब अत्यंत विस्तृत कोरीव कामाने शोभित केलेले आहेत। मंडपापासून सुमारे 20 पायऱ्यांनी खाली गर्भगृह आहे। मुख्य मंदिरातून आत जाण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात उतरावे लागते। गाभाऱ्याचा आतील भाग साधा आहे। महाशिवरात्री म्हणजे जेव्हा अनेक भाविक एकत्र येतात आणि देवाची भक्तिभावाने पूजा करतात। दुसरीकडे जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा भक्त पुन्हा त्याच्या देवाची पूजा करण्यासाठी एकत्र येतात आणि शिव मंदिर वर्षाच्या या काळात श्रद्धाळू भाविकांनी भरलेले असते। तुम्हाला जर या मंदिरात यायचं असेल तर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मंदिर खुले असते। माझं मुख्य कारण म्हणजे या मंदिरात येणं। खरंच माझी मनापासून मी इच्छा जी मागितली होती खरंच ती पूर्ण झालेली आहे, म्हणून मी मंदिराला भेट दिलेली आहे। जर तुमच्या पण इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तुम्ही सुद्धा या मंदिरामध्ये येऊन मनोभावाने पूजा करा। तुमच्यासुद्धा इच्छा या मंदिरात येऊन पूर्ण होतील। थँक्यू सो मच। तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। सो गाईज, फायनली माझं दर्शन झालेलं आहे आणि मी ना काल पण निघालेली म्हणजे येण्यासाठी आणि अचानकपणे ना पाऊस चालू झाला काय आणि हिचं तर हाऊस द्या, ही एवढं लेट करते लिटरली संध्याकाळी आणि मला जायला 3 तास लागतात ते। तुम्हाला माहिती आहे काल मी निघाली एवढा पाऊस पडायला लागला ना लिटरली, आणि जशी मी तयारी मोडली ना तसं बंद झाला। आज तरी मी फायनली म्हटलं की मला आज काहीही करून जायचं आहे। मग सकाळी मी एकटीच आली, या मॅडम झोपूनच होत्या। मी ठाण्याला पोहोचले तरी यांची कितीला
हां मग. आणि मी तोपर्यंत ठाण्याला पोहोचून गेली होती. मग मी एकटी स्वतः म्हणजे ट्रेन वगैरे पकडली, कारण बिकॉज मला नेहाने आणलं होतं, थोडंफार आयडिया होती कसं यायचं. आणि नंतर मग मी आले इथे आणि खूप खूप भारी वाटतंय, एवढं भारी वाटतंय ना लिटरली. आणि बघा हे तुम्ही निशान म्हणजे कसं भारी वाटतंय. हां म्हणजे खूप भारी वाटतंय. सो तुम्ही पण येऊन व्हिजिट करा. मी तुम्हाला याच्याबद्दलची पूर्ण माहिती देईल. मला काकाने सांगितलेलं आहे. म्हणजे खूप छान मंदिर आहे, एवढं भारी वाटतं ना, एवढं अस्थेटिक आहे ना. ऑसम ऑसम एकदम. तुला काय बोलायचं? खूप छान अनुभव आहे. हां पण लेट करणं बघा किती लेट करते माहिती आहे का. लिटरली 5 तास थांबले होते.